जय छत्रपती, जय शिवराया, जय संभाजी महाराज, जय भीम. संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासाठी, महाराष्ट्रातल्या घडामोडीसाठी चांगले भाऊ जातो. सामाजिक कार्यकर्ता, सर्वांचा आशीर्वाद, सर्वांची ताकद आहे म्हणून आज लढायला लागलो. तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला प्रेम करायला लागला यूट्यूबच्या माध्यमातून. हो का, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मी सोशल मीडियाला गाजाय आलो नाही, एक पब्लिसिटी करायला आलो नाही, हे करायसाठी आलो नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात इतकं जरी बेकार जरी प्रकरणं जरी होत असलं, जरी महाराष्ट्रातल्या राज्यात जरी प्रकरणं जरी बदलत असलं, तुम्हाला सांगतो कोकाटे म्हणून कृषी मंत्री म्हणून ती रमी खेळत होता. मग रमी खेळत होता, त्याला मंत्रीपद दिलं, पण दुसरं खातं बदल केलं. ते खातं दत्तात्रय मामा भरणेकडे दिलं. मामाने शपथ घेतली. मग तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जरी अशा घटना बेकार व्हायला लागला, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी, शेतकऱ्यांच्या रानातनी पाणी येत नाही, शेतकऱ्यांना अजून अडचणी येते, त्या शेतकरी आत्महत्या करते, ते मरते, ते अजून शेतकऱ्यावर किती अत्याचार होतो, हे किती अत्याचार होतो. ह्या सरकारने गोरगरिबासाठी, सामान्य शेतकरी कुटुंबासाठी चांगला न्याय द्यावा पाहिजे. चांगल्या शेतकऱ्यांसाठी चांगली शासनामध्ये मंत्री चांगली पाहिजे शासनामध्ये, चांगली मंत्री पाहिजे शासनामध्ये. आता दत्तात्रय मामा भरणे शेतकरी कुटुंबातले एक नंबर माणूस, एक नंबर गोरगरिबांचं नेता आहे असं त्यांना म्हणते. पण महाराष्ट्रातलं सामाजिक कार्यकर्ता चांगले भाऊ जाधव, मी माझं इतकेच व्यक्तित्वमत्व करतो आभारी. तुम्हाला असं महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी यवतमाळमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा फोडला, हे फोडला. जरी महाराष्ट्रात इतकं बेकार प्रकरण झालं, छत्रपती शिवरायांची मावळ शांत बसली, आपण शांत बसून चालत आहे. महाराजांचा आज पुतळा फोडला, हे झालं. ही किती बेकार जरी प्रकरणं जरी होत असेल, किती जरी घटना बेकार जरी होत असतात, तुम्हाला सांगतो मी पब्लिसिटी करायसाठी नाही, फॉन फेलंगी वाढवायसाठी नाही, समाज जागृत करायला लागलो. समाजमध्ये जुडा, संघटित या, एकत्र या, सगळ्यांची साथ असू द्या, सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. हे सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असते, एकट्याच्या टाकतीनं होत नाही. माझ्या तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये एक माधुरी हत्ती म्हणून होता. कमीत कमी तिथं एक 40 वर्षी ती हत्ती, 40 वर्षी त्या मठात सेवा केली त्या हत्तीनं. मग ती हत्ती त्या गावात इंजुरी गावा म्हणून ती हत्ती प्रत्येक मठात होता, इंजुरी गावात म्हणून ती हत्ती होता. मग ती हत्तीची सगळे लोक सेवा करत होते, प्रत्येक मठातनी जात होते, प्रत्येक ह्याच्यातनी जात होते. संपूर्ण कोल्हापूरमध्ये ती हत्ती प्रसिद्ध होता. संपूर्ण महाराष्ट्रात आता प्रसिद्ध झालं, इतकं व्हायरल झालं. पण महाराष्ट्रात आणि भारताचा बिझनेसमॅन मुकेश अंबानीचं पोरगा आनंद अंबानीनं बिझनेसमॅन अनिल अंबानीचं पोरगं करोडपती, सगळ्या जगात अमीर इन्सान मुकेश आनंद अंबानीनं ती हत्ती जामनगरला नेला. जामनगर विभागमध्ये, गुजरातमध्ये, तिथं त्याच्या जंगलात सोडायला नेला. कोल्हापूरचा हत्ती, मग कोल्हापुरात जिल्ह्यात मग ती हत्ती इंजुरी गावामधनं नेला, तिकडं लांब नेला हत्ती. त्या हत्तीनं काय केलं तर मुकेश अंबानीच्या पोराला ती हत्ती काय कशाला पाहिजे होता, पाळायला पाहिजे होता, हे पाहिजे होता, गावकऱ्यांचं भक्तांचं हे किती दुःख झालं. महाराष्ट्रात अशा जरी घटना बेकार होत असल्या, महाराष्ट्रात जरी अत्याचार होत असला, हे होतं आला हत्ती देवाचं पूजा करणार, इकडं जाणार नाही, मठा जाणार, तुझ्या पैशाच्या जोरावर, तुझ्या ताकदीच्या जोरावर, तुझे पावर जाऊन तो सुप्रीम कोर्टाचा तो कायदा एखाद घेतला. हे महाराष्ट्रात इतकं बेकार जरी प्रकरण चाललं, इतकं जरी ही स्थिती चालली, इतकं जरी हे एवढं बेकार जरी होत असलं, हो का, आपण सगळ्यांनी डोक्यात घेणं, महाराष्ट्रातल्या जनतांनी डोक्यात घेणं, सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणं. प्रत्येकजण माझ्या उडवणं, हे उडवणं काय हे तसं नाही. आणि चांगदेव जाधव व्हायरल व्हायसाठी येत नाही. आणि चांगदेव जाधवने कोण बनवू शकत नाही. चांगदेव जाधव एक ब्रँड आहे, महाराष्ट्रातले एक शान आहे, शिवरायांच्या आशीर्वादाने लढतंय. जे आहे ती तुम्ही आता सध्याला बघताय तुमच्या डोळ्यानं, जे परिस्थिती चालली, शेतकरी बांधवांनी जे अत्याचार होतो, हे होतो. कोल्हापुरात किती अत्याचार केला, मुकेश अंबानीच्या पोराने हत्ती उचलून नेला, त्याला काय करायचं होतं, हत्ती जंगला सोडायला, हे करायला, सगळ्या भक्तांचं मन दुखलं, हे दुखलं. महाराष्ट्रात इतकी दादागिरी, इतकी आपल्यावरशी करून पैशाच्या जोरात, पैसे असल्यावर काय पण करू शकत आहे. ही बेकार जरी प्रकरण माझे महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्याचे कळकळ चिन्ह, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा मला सपोर्ट द्या आणि संघटित या. मला निश्चय तुम्ही पाठीशी थांबा माझ्या. हो का, मी कोणाचं काय मी वादावर मी भडकावतो वातावरण करत नाही. मी चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता, सगळ्यांसाठी लढतोय, 18 पक्ष जातीसाठी लढतोय, हिंदू बांधवांसाठी. मी जातभेद कधीच करत नाही. हां, जे माझ्यावर टार्गेट करते, जे मला व्यक्तित्वमत्व चुकीचं करते, जे आपल्या हिंदू धर्मावर अत्याचार करते, मी त्याला टार्गेट बनवतो, मी त्यालाच घेरतो आणि त्याच्यावरच मी निशाणात साचतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज, जय लवजी. चुकलं तर मानाचा मुद्रा करतो, वंदन करतो. काय चुकलं तर आजच्या भाषेमध्ये माफ करा.